राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या इसमाविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुणे येथील रहिवासी नामदेवराव जाधव यांनी एका प्रसारमाध्यमामध्ये मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन मराठा समाजाचे आरक्षण त्यांनी थांबवले असल्याचे सांगितले. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना पवार साहेब यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन मराठा समाज पवार साहेबांमधील दरी निर्माण करण्याचं काम करीत असल्याचा आरोप शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केला. नामदेवराव जाधव हे राजमाता जिजाऊ 14वे वंशज असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करत आहे. त्या अनुषंगाने नामदेवराव जाधव यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे प्रकाश पोटे, माजी नगरसेवक नामदेव पवार, उमेश भांबरकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. एक 3 दिवसापूर्वी पुणे येथील प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि या महाराष्ट्र राज्याचे जे एक वेळेस नाही तर 4 वेळेस ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं असे आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विरोधात एक विधान केलं. खरं तर या महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती बघता आमच्या आधीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे पण काही मराठा समाजाची आरक्षणाची मागणी होत आहे, कशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्र आपल्या राज्यामध्ये असताना या प्राध्यापकांनी असं विधान करणं, खरं तर यांची पातळी समजली पाहिजे. आपण कुणाविरुद्ध बोलतो? खरं तर पवारसाहेबांनी कधी महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर देशामध्ये कधी जातीय तेढ निर्माण होईल किंवा असं भडकवणारं किंवा चुकीचं विधान आणि समाजाविषयी, तरुणांविषयी किंवा समाजामध्ये कुठल्याही घटकाविषयी नेहमी सगळ्यांचंच भलं पाहिलं. आणि त्याच्यामुळं आपण जर बघितलं असे माणसं कुणी प्लॉट करतं आहे का? कारण कधी जर अशी वेगळी घटना या महाराष्ट्रामध्ये आत्ताची सगळी परिस्थिती बघता जर निर्माण झाली तर ही माणसं आपल्या घरात बसून माध्यमांद्वारे किंवा टी व्हीवर बघतील, ही कधी रस्त्यावर उतरणार नाही आणि समाजामध्ये बऱ्याच जणांवर अशा पद्धतीने गुन्हे दाखल होतात. तर अशा वेळेस ही माणसं जातात कुठं? खरं तर फक्त आपण आपलं एखादं यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, याच्यातून फक्त विधान करायचं घर बसल्या आणि प्रसिद्धीला आपापल्यासाठी प्रसिद्धीसाठी यांनी फक्त स्वतःच्या पोळी वाजून घेण्यासाठी आपल्या पद्धतीने असे एका मोठ्या जबाबदार देशाच्या नेत्याबद्दल बोलणं अतिशय चुकीचं आहे, अशोभनीय आहे. अशा व्यक्तीच्या विरोधात आम्ही नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे आणि अशा व्यक्तीचा तमाम नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके असतील, सर्व वरिष्ठ नेते असतील, सर्व पदाधिकारी आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी अशा माणसाचा निषेध करतो. नुकतंच काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा वाद किंवा मराठा आरक्षणाविषयीचं आंदोलन हे जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर एक वादळ तयार झालं होतं आणि नेमकं त्याच वेळी एका काय म्हणते त्याला, ज्याच्या बुद्धीची आपल्याला कीव यायला हवी किंवा स्वतःला प्रोफेसर म्हणणाऱ्या नामदेवराव जाधव या व्यक्तीने शरद पवार साहेब यांच्याविषयी किंवा याची प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार 1983 साली ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते, त्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळेच आजची ही मराठा समाजावर किंवा ओबीसी समाजावर ही जी काही वेळ आलेली आहे ती त्यांच्यामुळे ही चुकीची वेळ आली आहे असं त्या व्यक्तीने म्हणलं. वास्तविक जर आपण पाहिलं तर 1983 साली शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते. त्याच्या बऱ्याच वेळ आधी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं किंवा त्यानंतर पद भूषवलं होतं. परंतु फक्त जो मराठा समाज आज पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनाला ज्याने आपल्या शांततेच्या मोर्चांच्या बळावर किंवा ह्या आंदोलनाच्या बळावर पूर्ण प्रशासनाला झुकवलं, अशा मराठा तरुणांचे माथे भडकवण्याचं काम हा नामदेव जाधव हा इसम करत आहे. तर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगरच्या वतीने त्यांच्या विरुद्ध सन्माननीय शरद पवार साहेब यांची प्रतिमा हनन करण्याच्या बद्दल गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज तोफखाना पोलीस स्टेशन येथे
नामदेवराव जाधव मुक्काम पोस्ट देऊ यांनी पवारसाहेबांच्या विरोधामध्ये अशब्द वर्तन करून अशब्द मीडियावर बाईट केलेलं आहे. त्याविरुद्ध आम्ही सर्वांनी मिळून एक तक्रार दाखल केलेली आहे. शरद पवार हे एक उच्च नेते असून त्यांची बदनामी करून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी नामदेवराव जाधव या प्रकारे प्रयत्न करीत आहे. पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज दाखल केला असून पोलिसांनी ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमच्या अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती आहे. मला आधी वाचून दे मला तू दे ना भाई. अभी आहे ना.